गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. मग एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जातो. चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिम्मत नसते. लोकांचं काय, लोक तर कशात पण चुका काढतात. आयुष्यात आपल्या वाईट गोष्टींना नाकारून चांगल्या गोष्टी अंगीकृत करून चांगल्या कामासाठी सीमा उल्लंघन करा. श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही. एकदा आपण पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागे वळून पाहू नका. मागील भागातील आरशामध्ये आपले भाग्य कधीही मिळणार नाही. दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा शरीर धुते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणं, फसवणं सोपं असतं, हो, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं धोका, फसवणूक आणि दुसऱ्याचं मन म्हणजे काय असतं ते. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं, हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा. ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते. म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्र्याची व्हायला हवी, कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात, पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्म जीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलं.
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.